Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय सब संतन की जय. मागच्या वेळेला बरोबर मागच्या वेळेला अमृतानुभवामधले 4 ओव्या आपले झालेले आहे. आता या वेळेला 5वी ओवी अमृतानुभवामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये 5वी ओवी. कैशी स्व सुखाची आळुकी जे दोन्ही पण मिळवणी एकी नेदितीची कवतिकी एक पण फुटो. 5वी ओवी. या देवाला म्हणजे भगवंताला परमात्म्याला किंवा ब्रह्माला या देवाला स्वतःचे सुख भोगता भोग्य भावाला प्राप्त होऊन भोगण्याचा कसा छंद लागला पहा. म्हणजे या भगवंताला या परमात्मा हा परमात्माच भोगता होतो, हा परमात्माच भोग्य होतो आणि भोगताच भोग्याला भोगतो. किती झाले? दिसतात 2 आहे एकच. पाहायला छंदच लागला नाही का. याला खूपच आवडतो, याला खूपच छंद लागला. तोच भोगता होतो आणि तोच भोग्य होतो आणि उपभोगतो, सुख उपभोगतो. म्हणजे देव स्वतःच सुख उपभोगतो. हा छंदच लागला भगवंताला, हा छंदच लागला त्या ब्रह्माला. कसा काय लागला हे मात्र काही कळत नाही, कोणालाच कळत नाही, कधी कळणारही नाही. आता काही काही विचार म्हणतील भोग्य तोच भोगता येतोच आणि हे कसं काय मिळेल. पण हे सत्संगाशिवाय किंवा अमृतानुभवाशिवाय किंवा अनुभवाशिवाय ही गोष्ट कळणार नाही. देव आणि देवी म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्यात 2पणा असूनही दोघे मिळून परमार्थतः एकच आहे. एकीकडे प्रकृती आहे, एकीकडे पुरुष आहे. दिसतात 2 पण परमार्थ दृष्टीनं दोघं एकच आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे एकमेकापासून भिन्न नाही, एकमेकापासून अलग नाही, दोघं एकच आहे. जरी हे दोघे भोगता भोग्य भावाला प्राप्त झालेले असले, यदा कदाचित कोणी 2 म्हटलं, प्रकृती अलग पुरुष अलग, भोगता अलग भोग्य अलग, जरी असं म्हटलं तरी सुद्धा पारमार्थिक दृष्टीनं यांचा एकपणा कधीही हे दोघे फुटू देत नाही, म्हणजे बिघडू देत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे दिसतात 2. किती दिसतात? प्रकृती आणि पुरुष दिसतात 2, बरोबर आहे. पण तात्विक दृष्ट्या तत्वदृष्ट्या किंवा पारमार्थिक दृष्ट्या दोघंही एकच आहे. आता याच्यावर उदाहरण दिलं, मित्र 2 असतात पण दोघांचा जीव एकच असतो. मित्र 2, दोघांचा जीव का जीव अलग अलग? जीव एकच. मित्र 2 पण दोघांचा जीव एकच. असं जर असेल तर त्याला खरा मित्र म्हणायचं. नाही तर 2 मित्र आणि दोघांचे जीव अलग अलग, ते खरे मित्र नाही, ते फसवणारे मित्र आहे असं समजायचं. 2 मित्र जरी असले तरी दोघांचा जीव एक जर असला तर ते खरे मित्र आहेत, बरोबर आहे. किंवा पती पत्नी दिसतात 1
पण त्याचं मन मात्र, पती पत्नी दिसतात दोन पण त्याचं मन मात्र एकच. बरोबर आहे. म्हणून त्यांना सुख मिळते, म्हणून त्यांना आनंद मिळतो. बरोबर आहे. जिला पती वाचून स्वतंत्र मनच नाही, तिलाच खरी पतिव्रता समजावे. हेच उदाहरण चाकर माण्याचं. चाकर आणि धनी किंवा देव आणि भक्त दिसतात दोन पण आहे एक. गुरु शिष्य, गुरु आणि शिष्य दिसतात दोन पण आहे एकच. बरोबर आहे. त्या दोघांचं मन एक आहे. एक असायला पाहिजे. म्हणजे दिसायला दोन असावेत पण असायला मात्र एक असावे. बरोबर आहे. आता कसं स्वशी अभिन्न असतो. पहा, स्वशी अभिन्न असतो. स्व म्हणजे स्वतः, मी स्वतः किंवा मी आत्मा हा स्वशी अभिन्न आहे. म्हणजे आपण प्रत्येक मनुष्य स्वशी अभिन्न आहे. मी माझ्याशी कसा आहे, अभिन्न आहे. मी आणि तो अलग नाही. म्हणजे प्रत्येक स्व असते, हा स्वशी अभिन्न असते, त्याच्यामध्ये भेद नसते. म्हणजे स्वतःशी तो कसा असतो, अभिन्न. आता तुम्ही तुमच्यापासून अलग आहे की एक आहे? एकच आहे. अरे तुम्ही तुमच्यापासून एक आहे की अलग आहे? एकच आहे. म्हणजे स्वतःशी कसा असतो, अभिन्न असतो. म्हणजे त्यांच्यामध्ये भेद नाही. तुम्ही तुमच्यामध्ये भेद आहे काय? मी माझ्यामध्ये भेद आहे काय? नाही. तुम्ही तुमच्यामध्ये भेद आहे काय? नाही. कारण ते अभिन्न आहे. भिन्नपणा तिच्यामध्ये नाही. स्वशी अभिन्न असतो. पण बहीण स्वशी भिन्न असते. आपली जी बहीण आहे ही बहीण स्वशी म्हणजे आपल्याची कशी आहे, भिन्न आहे. बहीण अलग, भाऊ अलग. बरोबर आहे. बहीण ही स्वशी कशी असते, भिन्न असते. तिसरी गोष्ट, बायको स्वशी भिन्न अभिन्न असते. जी बायको असते ही बायको स्वशी भिन्नही असते अभिन्नही असते. एकही असते अलग अलगही असते. कोण? बायको. दिसतात दोन आहे एक. बरोबर आहे. तसं जर पाहिलं तर परमार्थ दृष्टीनं दोघं एकच आहे. म्हणजे बायको स्वशी भिन्नही आहे अभिन्न आहे. म्हणजे याच्यामध्ये तीन गोष्ट सांगितलेल्या आहे. स्वशी अभिन्न आहे म्हणजे त्यांच्यामध्ये फरक भेद नाही. बहीण स्वशी कशी आहे, भिन्न आहे. आणि बायको स्वशी भिन्नही आहे अभिन्नही आहे. म्हणजे कल्पित पदार्थ भिन्न असतो. जो कल्पित पदार्थ आहे ज्याचा संकल्प विकल्प चालतो, ज्याची आपण कल्पना करतो, हा भिन्न असतो, हा अलग असतो. ज्याची आपण कल्पना करतो तो कसा असतो, भिन्न असतो, अलग असतो. आणि जे वास्तव असते, जे खरं असते, हे अभिन्न असते. मग स्वशी अभिन्न आहे. स्व म्हणजे आत्मा. हा आत्मा आत्म्याशी भिन्न की अभिन्न? बोला, अभिन्न आहे. कारण ते काय, आत्मा कसा आहे, वास्तव आहे. आत्मा कसा आहे, खरा आहे. म्हणून तो स्वशी अभिन्न आहे. प्रकृती कशी आहे, कल्पित आहे, मानलेली आहे. बरोबर आहे. म्हणून ती कशी आहे, भिन्न आहे. कोणाची? पुरुषाशी. बरोबर आहे. अर्थात पती पत्नी दिसतात दोन पण असतात एक. तसं प्रकृती आणि पुरुष हे जरी नवरा बायको अलग अलग दिसत असले, नवरा बायकोच म्हणून समजण्याकरता, प्रकृती आणि पुरुष हे जरी अलग अलग दिसत असले तर मात्र दोघं कसे आहेत, एकच आहे. त्याप्रमाणे प्रकृती पुरुष दिसायला दोन परंतु आहे एकच. आणि तो एकपणा असा त्यांचा एकपणा आहे. कोणाचा?
प्रकृती आणि पुरुषाचा असा एकपणा आहे की तो विनोदाने सुद्धा गमतीनं सुद्धा फुटू देत नाही. दाखवतच नाही की आम्ही अलग अलग आहे. प्रकृती ही पुरुषाशी एक आहे आणि पुरुषा प्रकृतीशी एक आहे. ते दाखवतच नाही. त्यांचा जो एकपणा आहे हा कधी फुटू देत नाही. कोणी काय म्हणेल की बा प्रकृती आणि पुरुष एकच आहे. हे काय आहे? हे काय आहे? प्रकृती. याच्या आतमध्ये असलेला आत्मा पुरुष. मग आता हे विनोदानं सुद्धा एकमेकाला फुटू देत नाही, अलग अलग होऊ देत नाही. हेच ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीतून सांगतात. हा ठाववरी वियोग भेडे जे बाळ जगाये वळे वियाली परीन मोडे दोघलेपण. काय हे प्रकृती आणि पुरुष हे कार्यरूपाने जरी प्रगट झाले, प्रकृती आणि पुरुष हे बा प्रकृती आणि पुरुष दोघं जर असले तरच मात्र हे कार्यरूपानं प्रगट होतात. एकटा पुरुष काहीही करू शकत नाही. एकटी प्रकृती काहीही करू शकत नाही. या दोघांमध्ये जर कार्य करायचं असलं, बरोबर आहे, दोघं जर असले तरच मात्र ते कार्यरूपानं प्रगट होतात, म्हणजे आपल्याला दिसतात. असं का म्हणणं आपल्या येड्या भाषेत आपल्याला दिसतात. हे प्रकृती आणि पुरुष कार्यरूपाने प्रगट जरी झाले तरी सुद्धा दोघांना वियोगाची भीती वाटते. प्रकृती आणि पुरुष हे जरी कार्यरूपानं प्रगट जरी झाले तरी त्यांना वियोगाची भीती वाटते. प्रकृतीला वाटते पुरुषाला मी सोडू नये, पुरुषाला वाटते प्रकृतीला मी सोडणार नाही. कारण प्रकृतीला वाटलं मी सोडलं पुरुषाला की दुःख होईल, पुरुषाला वाटते मी हिला सोडलं की मला दुःख होईल. म्हणून हे प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये जो वियोग असतो, या वियोगाची भीती वाटत असते दोघांना सुद्धा. बरोबर आहे. म्हणून भानगड काय झाली, प्रकृतीचं सर्व प्रेम बोला पुरुषावर, पुरुषाचं सर्व प्रेम दोघांनाही वियोग म्हणजे अलग अलगपणा सहन होत नाही. बरे आपण दोघं जण, बरे आपण दोघं जण, बरं आहे आपण दोघं जण, तिसरं आपल्यात नको डुळबुळ करायला. बरोबर आहे. आणि म्हणून गेले वियोग सहन होत नाही. म्हणून हे प्रकृती आणि पुरुष जगा एवढे बाळ व्याली, जगा एवढे बाळ प्रसवली, म्हणजे जगा एवढं बाळ बाळांतील झाली. असं काय म्हणाला आपल्या भाषेत, येण्या भाषेत. जन्माला आली, जन्माला घातली कोणा कोणा प्रकृती आणि पुरुषांनी. जरी प्रकृती आणि पुरुष हे दोन दिसत असले आणि या प्रकृती आणि पुरुषांनी एवढं मोठं जगाची निर्मिती केली तरी मात्र किती राहिले, दोनच राहिले, तिसरा नाही. जरी जग निर्माण झालं असलं तर प्रकृती अलग, पुरुष अलग आणि जग अलग. किती झाले? पण ऐकाय असं, प्रकृती आणि पुरुष यांनी जगा एवढं बाळ निर्माण केलं, म्हणजे संपूर्ण जगाची उत्पत्ती जरी केली तरी मात्र हे दोघच शिल्लक. आता पहा, प्रकृती अलग आहे, पुरुष अलग आहे, यायले एकमेकाचा वियोग सहन होत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जगा एवढं बाळ निर्माण केलं. आता हे जगा एवढं बाळच आहे, हे काय जगा एवढं बाळ, म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये बाहेर पुरुषही आहे, प्रकृती आहे आणि आतमध्ये आत्माही आहे, म्हणजे पुरुषही आहे, प्रकृती आहे. मी प्रकृती पुरुष, हे प्रकृती पुरुष, हे प्रकृती, सर्व प्रकृती पुरुषच आहे. कुठं तिसरं बाळ, कुठं तिसरं बाळ, तिसरं बाळच नाही. बाळ तिसरं बाळच नाही. किती आहे?
एवढं मोठं जगाची निर्मिती केली तरी दोघंच, कारण वियोग सहनच होत नाही. दोघांना एकमेकाशिवाय करमत नाही, वियोग सहन होत नाही, ते दुःख सहन होत नाही. म्हणून त्याने आयडिया केली, तिसरं बाळ निर्माण केलं. तरी आपल्याशिवाय नाही, आपण दोघंच. सर्व जगाची जरी निर्मिती झाली तरी आपण दोघंच राहू, गॅरंटी, तिसरं कोणीच नाही. आणि म्हणून हे जग जरी निर्माण झालं तरी सुद्धा किती दोघंच आहे. कारण ते आपला दोघंपणा कधीही बिघडू देत नाही. याला कारण जगत प्रकृती पुरुषापेक्षा वेगळी नाही. म्हणजे हे जे जग निर्माण झालं, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे जे काही एवढं मोठं दिसते, हे जग या प्रकृती पुरुषापेक्षा अलग नाही. प्रकृती पुरुष म्हणजे जग आणि जग म्हणजे प्रकृती पुरुष. आता हे कसं, तर जगातलं जे काही नामरूप आहे हे प्रकृतीचे, जगातलं जे काही नाम आहे रूप आहे हे प्रकृतीचे झाले. आता पहा तुम्हाला नाव आहे की नाही? बोला बोला बोला. कधीला नावाचं कोणी आहे इथं? ओ ओ ओ ए ओ ओ ऐका ऐका, बिना नावाचं कोणीच नाही. म्हणजे तुम्हाला सर्वांना नाम आहे की नाही? जगामध्ये जेवढे आहे, जेवढे लोक आहे, म्हणजे स्वर्ग झालं मृत्यू झालं पाताळ, यांना नाव आहे की नाही? इंद्र आहे, चंद्र आहे, वरुण आहे, अग्नी आहे, अमुक आहे, धमुक आहे, टमुक आहे. आहे की नाही नाव? प्रत्येकाला नाव आहे की नाही? आहे. हा बाई तारखेला पाहायचं द्यायला, त्याच्या इकडे लक्ष द्या, काहीच पाहायचं नाही, तिथं खेळतात ते. हा म्हणजे तुम्हाला काय आहे? नाम आहे. नाम म्हणजे नाव आहे की नाही? बरं. मग रूप आहे की नाही? पहा बरं, इथल्या इथंच पहा. जगाचं तर समजलं, कोणी लंगडं, कोणी बंगडं, कोणी गोर्र, कोणी काळं, कोणी चब्द, कोणी नक्त. आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? रे रूप पहा, रूप माझं रूप कसं, तुझं रूप कसं, याचं रूप कसं, याचं रूप कसं, याचं हा आहे ना सर्वांचं रूप. का एकच आहे रूप? रूप एकच आहे काय? रूप अलग, प्रत्येकाचं रूप अलग आणि प्रत्येकाचं नाम अलग. जगात जेवढं आहे तर प्रत्येकाचं नाव अलग, नाम अलग आहे, रूप अलग आहे. हे सर्व कोणाचं? प्रकृतीचं. ही झाली प्रकृती. प्रकृती नाम रूपाशिवाय प्रकृतीच नाही. बरोबर आहे? हे झालं प्रकृतीचं स्वरूप. आता अस्ति भाती प्रिय हे पुरुषाचं स्वरूप. अस्ति भाती आणि प्रिय हे त्या भगवंताचं स्वरूप, म्हणजे त्या पुरुषाचं स्वरूप. म्हणजे प्रकृतीचं काय आहे? नाम आणि रूप. आणि पुरुषाचं काय आहे? अस्ति भाती आणि प्रिय. हे झाले तीन आणि 2 मिळून झाले 5 म्हणजे प्रकृती पुरुष. बरोबर आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे दोघे वियोगाला इतके भीतात. हे दोघं वियोगाला, म्हणजे त्यांचा जर वियोग झाला, एकमेकापासून जर अलग अलग झाले तो एवढी भीतात, एकमेकांना भीती वाटते ना. पुरुषालाही भीती वाटते, प्रकृतीलाही भीती वाटते की बाबा प्रकृती नसली तर माझं कसं. कोण म्हणतो? पुरुष म्हणतो प्रकृती नसली तर माझं कसं, आहे का नाही? मग आपला वियोग व्हायलाच नको. आपण दोघं जण बरोबरच राहू, हैदही करायचं काम नाही, आपण दोघं बरोबरच राहू. काहीही जमाना झाला तरी आपण दोघंच राहू. संपूर्ण जगाची निर्मिती झाली तरी हे काय म्हणता, आपण दोघंच राहू, तिसरा नकोच आपल्यात. आणि तिसरा नाहीच आहे, दोघंच आहे. बरोबर आहे? दोघे वियोगाला इतके भीतात की जगा एवढं बाळ झाले, जगा एवढं बाळ व्याली म्हणजे जन्माला आली, पण त्याने आपला दोनपणा मोडू दिला नाही. पण जग निर्माण झालं तरी प्रत्येकात प्रकृती पुरुष आहे. हे झालं प्रकृती आणि आत्मा झाला प्रकृती पुरुष आहे.
प्रकृती पुरुष आहे. दाखवा बरं तिसरं. या जगात तिसरं काहीच नाही, फक्त दोनच आहे. आणि आमच्या दृष्टीनं जगात लागो तितकं की त्याचा अंदाज नाही. आम्ही अंदाज कधी करतही नाही आणि तो आम्हाला कधी मोजता येतही नाही. पण पारमार्थिक दृष्ट्या बरोबर आहे, जगत किती आहे? फक्त दोनच आहे, प्रकृती आणि पुरुष. हा बर. तिसरं जग निर्माण झालं. तिसरं जग निर्माण, अरे तिसरं जग आहे की नाही? बरोबर आहे, दिसून राहिलं का नाही? तरी सिद्ध करता येत नाही. तिसरं जग निर्माण झालं, सर्व जगाची उत्पत्ती झाली, निर्मिती झाली. पण सिद्ध करा, दाखवा. सिद्ध करून दाखवा. सिद्ध होते काय? सिद्ध होते काय? सिद्ध होऊच शकत नाही. दाखवा, कोणी सिद्ध करून दाखवते? आतापर्यंत ते कोणी सिद्ध करून दाखवलं नाही. दाखवलं तर काय? फक्त प्रकृती आणि पुरुष. तिसरं बाळ निर्माण झालं, जगाची उत्पत्ती सुरू झाली, जगामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व 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 निर्माण केलं त्या प्रकृती पुरुषानं. दिसते पण सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ त्याच्यावर उदाहरण दिलं, पाहुण्याचं लेकरू. आपल्या घरी पाहुणा आला आणि त्याचं लहानसं पोरग आलं, ते घरात दिसते. पाहुण्याचं लेकरू घरामध्ये दिसते, तरी सिद्ध होत नाही. बरं का? दिसते, सिद्ध करता येत नाही. कसं काय सिद्ध करताल तुम्ही? पाहुण्याचं लेकरू आपल्या घरामध्ये आलं, कसं काय सिद्ध करसान? सिद्ध करता येईल काय? नाही. दिसते, डोळ्यानं आपल्याला दिसते, पण सिद्ध करता येत नाही. ते कोणाचं? दाखवा सिद्ध करून. तसं जगत दिसते, जग आपल्याला दिसते, जग सृष्टी दिसून राहिली, परंतु आपल्याला ते सिद्ध करता येत नाही. बरोबर आहे? म्हणून जगत दिसते का जग दिसते? मग जगत दिसते का जग दिसते? तर आपल्याला काय दिसून राहिलं? डोळ्यासमोर आपल्या जगत दिसून राहिले की नाही? पण त्यात मोजण्यात गेले, त्या जगामध्ये जर तुम्ही मोजायला गेले, संपूर्ण जग दिसते. स्वर्ग मृत्यू पाताळ जे काय, चंद्रन सूर्यन तारांगण अमुक अंतमुक जे काय असेल हे जग तर दिसून राहिलं आपल्याला. आणि तुम्ही मोजायला गेले, जर मोजले तुम्ही तर किती? दोनच. तिसरा नाही. तिसरा नाहीच, दोनच. कारण नामरूपात्मक जी आहे ती आहे. नामरूपात्मक ती आणि अस्ति भाती प्रिय तो. बरोबर आहे? तो आणि ती या दोघां मिळून हे संपूर्ण जग झालं. तरी शिल्लक किती राहिले? दोनच. बरोबर आहे? तिसरं जगत. मग तिसरे दिसते पण सिद्ध करता येते काय? नाही. आणि यालाच म्हटलेलं आहे विवर्तवाद. तिसरं सिद्ध नाही करता येत, विवर्तवाद म्हणता आला. विवर्तवाद म्हणजे जगाच्या दृष्टीनं, मनुष्य आपल्या दृष्टीनं किती आहे? दोनच आहे. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीनं दोनच आहे, प्रकृती आणि पुरुष. तिसरं सिद्ध करता येत नाही किंवा ते सिद्ध होतही नाही. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे विवर्तवाद. कोणता? मग कोणता वाद? विवर्तवाद. विवर्तवाद. कारण तिसरं सिद्ध करता येत नाही म्हणून विवर्तवाद. पायाचं किती? दोन, प्रकृती आणि तिसरं सिद्ध करता येत नाही, त्याला म्हणतात विवर्तवाद. पण आमच्या दृष्टिकोनातून विवर्तवादच नाही. आम्हाला दोन दिसतच नाही.
सिद्ध करता येत नाही म्हणून आम्ही सर्वच पाहतो. जेवढं आहे तेवढं जगाकडेच पाहतो. कोणी कसं आहे, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे, याचं नाव काय, त्याचं नाव काय, वगैरे वगैरे जे काय असेल नसेल ते. अरे हो, पण सिद्ध करा. थोडक्यात सांगायचं म्हणजे या जगामध्ये फक्त प्रकृती आणि पुरुष दोनच आहे, तिसरं नाही. आणि ते तिसरं सिद्ध करता येत नाही. दिसलेली वस्तू खरी नसते. काय? दिसलेली वस्तू खरी नसते. तर सिद्ध झालेली वस्तू कशी सिद्ध होईल? खरी असलेली वस्तू. दिसलेली वस्तू खरी नसते. आता पहा, मी डोळ्यानं पाहून राहिलो, हे दिसून राहिलं का नाही? अरे दिसून राहिलं का नाही? तुम्ही सर्वजण माझ्या थोबाळ्याकडे पाहून राहिले, दिसून राहिलं का नाही? मी दिसून राहिलो, तुम्ही दिसून राहिले, बरोबर आहे. खरं की खोटं? खरं. अरे मी तुम्हाला पाहून राहिलो, तुम्ही मला पाहून राहिले. पण जे पाहतो ते खरं नाही. जे मी पाहून राहिलो हे खरं नाही, हे खोटं आहे. 100 वर्षानं कधी तुमच्याकडे पाहिलं तर सगळे गटारून जातात. म्हणजे हे जे थोबाडे आहे नामरूपात्मक जग काय होऊन जाईल? त्याच ठिकाणी दुसरे येतील तेवढेच्या. कळून राहिलं? दिसते खरं पण 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 नाही. मग आता दिसणारी वस्तू जर खरी नाही तर सिद्ध झालेली वस्तू खरी असेल का? सिद्ध झालेली वस्तू खरी असेल काय? म्हणजे मग जग म्हणून जगत हे सिद्ध होत नाही. कसं काय जग सिद्ध होईल? अरे दिसणारी वस्तू जर खरी नाही तर जगत तुम्हाला सिद्धच कसा करता येईल? पण दिसणे वाचून राहत नाही डोळ्यानं तर, पण दिसत तर डोळ्यानं तर दिसत तर काय भांडण येला झाला बुवा. काही समजत नाही, काही सांगून राहिला लोकांनी. येळा झाला पार. काय म्हणतो त्याला? किती पडले? 12 आणे पडले. जरी 4 आणे पडले तरी 12 आणे पडले बुवाचे. अति झालं, कारण आम्हाला काही समजत नाही. हा काय बुवा बघ बघ करून काय सांगू राहिला हे मात्र आम्हाला समजत नाही. आणि अनुभवाशिवाय हे कळत नाही. बरं, सिद्ध दोनच होतात. मग सिद्ध किती झाले? 2. एक प्रकृती आणि पुरुष. पुन्हा त्या दोघांचा विचार केला, प्रकृती आणि पुरुष या दोघांचा जर विचार केला तर शिल्लक किती राहतात? एक. कारण प्रकृती ही कशी आहे? वास्तव नाही, कल्पित आहे. प्रकृती कल्पित आहे, खोटी आहे. दुसरी गोष्ट नाशिवंत आहे. कोण? प्रकृती. तिचा नाश झाला की शिल्लक फक्त एकटाच राहतो. कोण? पुरुष म्हणजे आत्मा, म्हणजे परमात्मा, म्हणजे ब्रह्म, म्हणजे देव ज्याला म्हणतात तो. कळलं? हा. मग तेवी जे तत्वता शिवची लाभे दिसतात 3 आणि सिद्ध होतात दिसतात 3 सिद्ध होतात 2. आणि जर विचार केला तर आता असा हिशोब आहे. हे गणित कोणालाच कळणार नाही. कधी तुम्ही कोणताही शास्त्रज्ञ कधी पाहिला मोठा भारतातला किंवा युनोचा किंवा काय म्हणतात ते शोध लावतात ते हे समजणार नाही. हे काय आहे?
बरोबर आहे. यांनाच भगवद्गीतेमध्ये क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष म्हटलेलं आहे. गीतेमध्ये पहा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये पहा, याला काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? क्षर, अक्षर आणि उत्तम पुरुष. आता पुन्हा प्रश्न आला, क्षर म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय आहे का? क्षर म्हणजे नाशिवंत, ज्याचा नाश होतो किंवा जे बदलते आहे काय, जे बदलते, ज्याचा नाश होतो, जे नाहीस होते कालांतरानं, ज्याच्यामध्ये बदल होतो, तो झाला क्षर. आता हे थोबाळ आहे, हे थोबाळ आहे, हे शरीर आहे, कालांतर याचं काय होईल? नाश होईल. मग हे झालं क्षर. याच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे ते आहे अक्षर. त्याचा नाश कधी होत नाही. हे किती जाळ काही करा, काही करा, याचा नाश होईल, याची राख होईल, याची माती होईल, नाही काय, याचं शेण होईल, काही होईल याचं, बरोबर आहे. पण याच्या आतमध्ये जे आत्मा आहे तो मात्र अक्षर आहे. माझ्या आतमध्ये अक्षर आहे, यांच्या आतमध्ये अक्षर, यांच्या आतमध्ये अक्षर, यांच्या आतमध्ये अक्षर, यांच्या आतमध्ये अक्षर. अक्षराचा कधीही नाश होऊ शकत नाही. पण असं सर्व अक्षर मिळून जो या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे तो उत्तम पुरुष. काय शिल्लक राहिलं? काय शिल्लक राहिलं? मग हे सर्व कोण आहे? आम्हाला दिसतात वरून थोबाळे दिसतात, क्षर. आतमध्ये पाहिलं तर अक्षर. पण या ब्रह्मांडात तुमच्या आमच्या सहित स्वर्ग, मृत्यू, पाताळ, या चंद्रलोक जे काही हे सर्व आहे, हे ज्याची जो सांभाळ करतो त्याला म्हटलेलं आहे उत्तम पुरुष. आणि त्याच उत्तम पुरुषाचं प्रतिबिंब म्हणजेच आत्मा. हे काय सर्व त्याच प्रतिबिंब आहे. बाटलीत पाणी आहे, वर सूर्य आहे, ते झालं वरचं सूर्याचं बिंब, आणि त्या पाण्यात दिसते ते प्रतिबिंब आहे का नाही. आता वर सूर्य केवढा मोठा आहे बाबा बाबा बाबा, काही अंदाज आहे का? कधी 10 तुम्ही माठ भरले किंवा 10 बगुने भरले तरी तुम्हाला प्रतिबिंब किती दिसतील? 10 आहे एक बिंब आणि प्रतिबिंब 10, बरोबर आहे. आता 4ही राजन फोडले, तिच्यामधलं प्रतिबिंब काय झालं? त्या बिंबाचे एकरूप झालं. तसं हे सर्व नाश जे प्रकृती आहे हे नाशिवंत झाली, म्हणजे याचा नाश झाला म्हणजे आत्मा त्या परमात्मा स्वरूपाशी काय होतोय? एकरूप होऊन जातो. खेळ खलास. मग जन्माला यायचं, जन्माला के शेतात मग लोक जन्माला यायचं का? येता कसं? कशाने येता? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अरे वासना असली तर जन्माला या आणि यावंच लागते. आणि तिचं झाली अंगे, हे वासना हारी रूप झाली की जन्माला यायचं काम नाही. मग नामानं ती वासना हरिरूप होते. आणि ज्याची वासना हरिरूप झाली नाही तो काय होतो? पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये दुःख भोगत बसतो. जन्म झाल्यापासून म्हणजे 5-6 महिन्याचा पोटात असल्यापासून तिच्यामध्ये पोटामध्ये तो मल मूत्र घाण तिच्यामध्ये तो लोळतो शेवटी बाहेर पडतो. शेवटी भगवंताला हात जोडतो, देवा मी तुला कधी विसरणार नाही. इतका अत्यंत अतोनात त्याला पोटामध्ये दुःख होते, गर्भामध्ये अतिशय दुःख होते त्याला. जेव्हा मी तुला विसरणार नाही, जेव्हा मी तुला विसरणार नाही, हात जोडलेले असतात त्यावेळेस त्याचं सोहम सुरूच असते. तो मी कारण तो परमात्मा मी कसा आहे? एकच आहे. तो परमात्मा मी कसा आहे? एकच आहे. सोहम ते चालूच असते. पण बाहेर पडला, जन्म झाला, जन्म झाला
की मग तो सोहम सोडून देतो. कोहम कोहम कहा 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 म्हटलं म्हणजे भगवंताला विसरला. सोहमचा काय झाला, कोहम झाला. कारण त्याला दिसते ना, माय दिसतात, बाप दिसते, जग दिसते, भाऊ बहीण अमुक तमुक येऊ तू सर्व त्याला डोळ्यानं दिसते. आणि मग त्याची वासना तिकडे चिटकते नाही काय. आणि त्याच्यामुळे पुन्हा तो जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो, मायेमध्ये अडकतो. कारण जे दिसते हे एकच आहे असं त्याला वाटत नाही. तो जोपर्यंत अंदर असते तोपर्यंत तो मी एकच. भगवंता तू आणि मी एकच. आणि म्हणून लहान मूल जे असते, जे लहान मुलं असते 1 महिन्याचं 1.5 महिन्याचं आहे का नाही, त्याच्याजवळ कोणत्याच प्रकारचा भेटतो. मायले ओळखत नाही, बापाले ओळखत नाही, लाईटाले ओळखत नाही, तुम्हाला आम्हाला कोणालाच ओळखत नाही. झोप लागी त्याच्या तालात तो खेळतो, त्याच्या तालात तो रडतो, त्याच्या तालात तो हसतो. बरोबर आहे. कारण तोच असतो. तो आनंद, ईश्वरीय आनंद तो उपभोगत असतो. मग जसा जसा मोठा होतो तस बाळा 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 करता जे चिटकते. मग काय माय बाप येईन, भाऊ बहीण येईन, बापा 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 एवढे चिटक करायला काय सकाळी. मग तो म्हणतो हे माझं घर आहे, माझी आई आहे, हे माझा बाप आहे, हे माझी अमुक आहे, हे माझं घर आहे. बाबा त्याला गेला बाराच्या. बरोबर आहे. हा मग क्षर आणि अक्षर समजलं. क्षर म्हणजे दिसणारा देह, अक्षर म्हणजे आतमध्ये असलेलं आत्मतत्व, आणि उत्तम पुरुष म्हणजे या ब्रह्मांडामध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. एक पोकळी आहे नाही का याच्यात आहे, ओतप्रोत भरलेला आहे, मी त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे. गीतेमध्ये आहे, मला वाटतं 13व्या अध्यायातलं 13व्या 16व्या अध्याय आहे काही, पाहून घ्या. अक्षर आणि अक्षर असे म्हटले आहे. किंवा वेदशास्त्रात यालाच कार्याध्यास, वेदामध्ये याला कार्याध्यास, कारणाध्यास आणि अधिष्ठान म्हटलेलं आहे. कार्याध्यास प्रकृती, कार्याध्यास प्रकृती, कार्याध्यास. कारण प्रकृती असल्याशिवाय कार्य होत नाही. समजून राहिला. प्रकृती, पुरुष, उत्तम पुरुष हे 3 सांगितले. आता प्रकृती हे कार्याध्यास. कारण जोपर्यंत प्रकृती आहे, हे बा मी पाहून राहिले की नाही तुमच्याकडे असं करून राहिले. कोणामुळे? हे प्रकृती आहे म्हणून आता हळूहळू तुमच्याकडे पाहून राहिलो, बोलून राहिलो नाही काय. म्हणजे हा कार्याध्यास झाला. कोणता ध्यास झाला? कार्याध्यास. कोणामुळे? प्रकृतीमुळे. आता ही प्रकृती जो कार्याध्यास आहे हा कोणामुळे? कारण ध्यासामुळे. मग याला कारण आत्मा हा कारण आहे, हा कारणाध्यास आहे. हे आहे म्हणून बरोबर आहे. हा कारणाध्यास आहे. कारण असल्याशिवाय तो कार्याध्यास निर्माण होऊ शकत नाही. आणि शेवटी आहे अधिष्ठान. या सर्वांचं अधिष्ठान एक ब्रह्म. तुमचं आमचं सर्वांचं अधिष्ठान ब्रह्म. कारण ते ब्रह्म आणि तुमच्या आतमध्ये असलेलं जे कार्याध्यास म्हणजे आत्मा हे अलग नाही, दोन्ही एकच. बरोबर आहे. हा त्या अधिष्ठानाच्या शोधाकरता प्रथम जगताचा शोध करावा. मग अधिष्ठान जर शोधायचं असले तर काय करायचं? जगाचा शोध करायचा. जग काय आहे? जगाचा शोध लागेल. किती शास्त्रज्ञ येऊन गेले, जगाचा शोध काही लागला? जास्तीच्या तो सडल्याची धाव चंद्रापर्यंत, मंगळापर्यंत, सूर्यापर्यंत कोणी जातच नाही. इकडे तिकडे फिरतात, पुन्हा तिथून खाली येतात. कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च चालले.
बरोबर आहे. पण जगाचा शोध लागला नाही, आणि लागणार नाही. परंतु जगताचा शोध करू लागले. मग जगताचा शोध करणारे कोण? ज्याला जगताचा शोध लागला ते कोण? कोण आहे जगताचा शोध? कोण लावला? अरे शास्त्रांत जगताचा शोध लावू शकतात काय? शास्त्रांत जगताचा शोध लावू शकतात काय? नाही. मग जगताचा शोध कोण लावला? जगताचा शोध फक्त संतांनी लावला. जगताचा शोध फक्त संतांनी लावला. आणि तो शोध लागला, ज्या वेळेस लागला त्याला हा शोध मी लावला असं सांगताच आलं नाही. तेरी भी चुप मेरी भी चुप, बडबड बंद. बरोबर आहे. हा तर जगत, हा परंतु जगताचा शोध करू लागले. जगत सापडत नाही. तर जगताचे जे उपादान हे सापडत असते, कारण सापडत असते. कारण कार्याचे शोधात कारण सापडत असते. अरे कार्य असलं, कार्याचा जर शोध केला तर कारण सापडते. कार्याचा शोध केला तो कारण सापडते. या कार्याचा शोध केला तो कारण सापडते. कसं काय? कार्याचा शोध केला तर कारण सापडते म्हणजे कसं काय? मला कोणी सांगते काय तर? अरे कार्याचा शोध केला, कार्याच्या शोधात कारण सापडते. अरे हे बा पुन्हा कार्याच्या शोधात कारण सापडते. आता कार्य कोणतं? लाकूड घेतलं, त्याचं पायपाट बेलणं बनवलं, करून आलं. लाकूड घेतलं, ते काय म्हणतात त्याला, चित्र अमुक तमुक, ते बसलं सोडत नाही काय, बेलणं झालं, पोळपाट झाला. आणि ते काय झालं, काम झालं, त्या आपल्या बैलगाडीचं जू झालं, बैलगाडी झाली आहे का नाही. हे काय आहे? कार्य आहे. आपण त्या कार्याला कोणी कारण असेल की नाही, तो म्हणजे सुतार. सुतार कारण आणि कार्य. सुतारानं कार्य केलं, आपलं कारण होता सुतार म्हणून कार्य झालं. म्हणजे कार्याच्या शोधात कारण सापडत असते. हे समजलं? दुसरं काय, असे अनेक उदाहरण घेता येतील. सृष्टीचा शोध केला तर शबल ब्रह्म सापडते. सृष्टीचा शोध केला तर शबल ब्रह्म सापडते. कारण शबल ब्रह्माच्या शोधामध्ये शुद्ध ब्रह्म उरते. आत्मस्वरूपामध्ये शुद्ध ब्रह्म उरते. तिसरी वस्तूच नाही. म्हणून या प्रकृती पुरुषातील एकपणा कधीच मोडत नाही. कारण त्याच्याशिवाय शबल ब्रह्माचा अनुभव येत नाही, शुद्ध ब्रह्माचा अनुभव येत नाही. म्हणून प्रकृती पुरुषातील एकपणा मोडतच नाही. व्यवहारामध्ये, आपल्या व्यवहारात पती पत्नीत मुलगा झाला, आपला व्यवहार आहे, पती पत्नीत मुलगा झाला, पती पत्नी आहे, 9-10 महिन्यानं झाला मुलगा. किती झाले? 3. बरोबर आहे. पण होते काय, पती आणि पत्नी यांच्यापासून जर मुलगा झाला तर त्या प्रेमाचे भाग पडतात. नवऱ्यावरचं प्रेम कमी आणि पोरावर जास्त, बायकोवरचं प्रेम कमी, पोरावर जास्त. म्हणजे त्या प्रेमाचा काय होतो, काय म्हणतो, हा विभागणी होती त्याची. बरोबर आहे. पण या ठिकाणी एवढं जगा एवढं बाळ गेली तरी विभागाचं 2 म्हणजे 2 म्हणजे 2. तरी त्याच्या ऐक्यामध्ये कधीच
भेद होत नाही. दोन म्हणजे दोन. तिसरा दाखवा. आहे का तिसरा? नाही. मग आपुलिया अंगी संसारा देखील या चराचरा परी नेदी तिची तिसरा झोक लागो. हे प्रकृती पुरुष आपल्या स्वरूपाचे ठिकाणी काय करतात? चराचरात्मक जगत दाखवतात. प्रकृती आणि पुरुष आपल्या स्वतःच्या ठिकाणी हे चराचरात्मक जे तिसरं जग आहे हे जग आपल्याला दाखवत जरी असले तरी सुद्धा ते आपल्या अंगाला तिसरेपणाचा स्पर्श होऊ देत नाही. तिसरा नाही. म्हणून जगत निर्माण करून देखील या दोघांचं प्रेम जसच्या तसंच कायम राहते. ते प्रभा तुम्ही देशोन्नती प्रेम आता होतं. दुसऱ्या दिवशी कुठे गेलं प्रेम? फासारलं टक्के ते दुसऱ्या दिवशी फासारलं टक्के आहे का? असं ऐकायचं. हा, या दोघांचं प्रकृती पुरुषाचं एवढं प्रेम आहे की प्रकृतीशिवाय पुरुषाला करमत नाही, पुरुषाशिवाय प्रकृतीला करमत नाही. हा, पण दोघांचं भांडणं मात्र कधी होत नाही. होतात, जमतच नाही भांडणाशिवाय. रोज त्याच्यावर ती 36चा आकडा. प्रकृतीचं तोंड इकडे, पुरुषाचं तोंड इकडे. 36चा आकडा. यामध्ये माझ्यासारखं झालं पाहिजे. तो म्हणजे बिलकुल नाही, जमणारच नाही. हा दिसला की तो चुपचाप गुप्त होऊन जाईल आणि तो दिसला की हे न खलासून नाही होऊन जाते. हे दिसतच नाही. आणि तरी ह्याच होऊन राहिले आता जगात. मग जग कोणाकडे पाहून राहिलं? प्रकृतीकडे पाहून राहिलं की पुरुषाकडे? सारं जग कोणाकडे पाहून राहिलं? प्रकृतीकडे पाहून राहिलं. पुरुष आहे द्यायला माहिती नाही. सर्व प्रकृतीत पाहणं सुरू आहे. कोणाकडे पाहून राहिलो? प्रकृतीकडे पाहून राहिलो. आणि पुरुष माहितच नाही. ज्या वेळेस ही प्रकृतीद्वारे त्याला पाळल्या जाते. कोणाला? पुरुषाला, म्हणजे आत्म्याला ज्या वेळेस पाळल्या जाते त्यावेळी हे शिल्लक राहत नाही. याची आठवण सुद्धा, देहाची सुद्धा आठवण राहत नाही की मी कुठं बसलो, काय बसलो, काय नाही. पहिली अवस्था पहा आपली. नाम घेतल्यानंतर पहिली अवस्था पहा. पहिली अवस्था कशी होते? नाम घेता घेता नाम विसरून जाते. काही नाही लगे मला मान हलवते इकडे तिकडे. मग डोकं थांबले. अनुभव का बिना अनुभव? अनुभव का बिना अनुभव? हा, म्हणजे ज्या वेळेस तो असतो त्यावेळी ही राहतच नाही. आणि ही असली की त्याचा बँड माझा वाजला त्याला कोणी हुंगतच नाही. कोणाला? पुरुषाला, आत्म्याला. म्हणजे 36चा आकडा कोणाचा? प्रकृती आणि कारण प्रकृतीला विचित्र आहे. अरे जमून देत नाही ते. जेवढी पावर त्याची आहे तेवढीच पावर तिची आहे. आणि त्या प्रकृतीनं साऱ्या जगाला घेरलं. त्या प्रकृतीनं संपूर्ण जगाला घेरलं. ची डोळ्यानं तिथे सगळी माया आहे. माया किती घेरलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहिला तो म्हणजे कोण? दुसरी ती म्हणजे आणि तिसरं काय? जग. तिसरं जग. असे तीन होणे शक्यच नाही. अशी तिघजण होणं शक्य नाही. मग किती आहे? फक्त दोन. आणि दोनचाही प्रकृती केली किती? एकच. मग जगात राहून जग मानावे का जगात राहून जगाचे कारण मानावे? जगाचे कारण मानावे. जगात राहायचं जगाचं कारण मानायचं. म्हणून या चराचर कारण मानावे. चराचर असे पद आहे. चर म्हणजे तो आणि अचर म्हणजे ते.
म्हणून म्हटलंय चराचर. चर म्हणजे तो, चर म्हणजे तो म्हणजे पुरुष, आणि अचर म्हणजे ती. न हलणं न डोलणं, काही नाही काही नाही काही नाही, हे जे दिसते हे. अरे तो आहे म्हणून तुम्ही हलून राहिले, पाहून राहिले थोबाड्याकडे, आहे का नाही? आता तोच नसला तर मग काय मुर्दा. अच्छा हा बरोबर आहे, समजून राहिले की नाही? कीर्तनात गेलो असतो तर बरं झालं. तिला काही नाही एखादी गोष्ट ऐकायला भेटली, हे काय लावती तो कठीण रे बापा, कठीण. बुवा कधीच काही सांगणार नाही. सांगितलं काय सांगेन बुवा, कठीण. आणि आम्हाला आवडते कीर्तन. खरं जर पाहिलं, कसं जर पाहिलं, कीर्तन म्हणजे अध्यात्म आहे. तिच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी यायलाच नको, पण येतात. ही शुद्ध फसवणूक आहे जनतेची. त्या गोष्टीला इलाज नाही. कारण राज्य कोणाचं? प्रकृतीचा म्हणा ना असं. पुरुषाचा विचारायचा नाही. असा हा चराचरात्मक संसार दिसतो, पण सिद्ध होत नाही. संसार तर दिसून राहिला, पण सिद्ध झाला काय नाही. म्हणून तो विवर्तवाद. म्हणून तो कोणता वाद? विवर्तवाद. म्हणून त्याला वाद सिद्ध करता येत नाही. तिसरा सिद्ध करता येते, म्हणून तो त्याला विवर्त. दिसतो पण सिद्ध नाही करता येत. कसं काय? कोणीच आतापर्यंत सिद्ध नाही केलं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे विवर्तवाद. इथपर्यंत समजलं? विवर्तवाद समजला. आता तीन गोष्टी सांगतो. ते 3 गोष्टी पुढच्या टाइमला लक्षात ठेवायच्या, पुढच्या सत्संगाकरता. दिसू नये आणि सिद्धही होऊ नये. दिसतही नाही, सिद्धही करता येत नाही, तो अजातवाद. दिसतही नाही, या डोळ्यात दिसते ना, त्याला दिसत नाही तो, आणि त्याला सिद्धही नाही करता येत. कारण तो असं म्हणतो, कर काय सिद्धता करतो तुझ्या, दाखव, प्रमाण दाखव काय आहे. तर तो दिसतही नाही आणि सिद्धही करता येत नाही. त्याला म्हटलेला आहे अजातवाद. जो दिसतो पण सिद्ध करता येत नाही, तो आत्ताच सांगितलं विवर्तवाद. आणि जो दिसतोय आणि सिद्धही करता येतो, त्याला म्हटलेला आहे परिणामवाद. कोणता वाद? परिणामवाद. असे 3 वाद आहे. एक आहे अजातवाद, दुसरा आहे विवर्तवाद, आणि तिसरा आहे परिणामवाद. बरोबर आहे? एवढं फक्त बर. एक नाही 2 मिनिट टाइम. हा तर पहा, एक लक्षात ठेवा, दिसतही नाही, सिद्धही करता येत नाही, तो झाला अज्ञातवाद. दिसतो पण सिद्ध करता येत नाही, तो झाला विवर्तवाद. आणि जो दिसतोय पण सिद्धही करता येतो, तो झाला परिणामवाद. हे 3 वाद महत्वाचे आहेत, आणि या 3 वादावरच हा ग्रंथ आहे. बरोबर आहे? तर आता बाकीचा जो विचार आहे, हा विचार आपण पुढच्या सत्संगामध्ये पाहू. जर सर्वजण आले तर, आणि 3 जण आले तर नाही, 2 जण आले तर नाही. पाहिजे किती? पाहिजे 2च. तर एकादशीच्या निमित्तानं झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदारी महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सपसंतन की जय.